नमस्कार, मी डॉक्टर सुनील वाघमारे, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे मी प्रोफेसर आणि हॉस्पिटल सुपरिटेंडंट म्हणून इथे कार्यरत आहे। आमच्या या संस्थेमध्ये पशूंचा उपचार करण्याकरिता आमच्या संस्थेमध्ये असलेल्या दवाखान्यामध्ये चिकित्सालयामध्ये विविध सुखसोयी उपलब्ध आहेत। कारण की ग्रामीण भागामध्ये जे काही दवाखाने आहे पशुसंवर्धन विभागाचे त्यामध्ये प्रत्येक सुविधा उपलब्ध नसते। निदानाकरिता जनावरांचे आजार त्यांचं निदान करण्याकरिता आणि त्यांचा उपचार करण्याकरिता काही सुविधा उपलब्ध नसतात आणि असे उपचार करण्याकरिता आमच्या दवाखान्यामध्ये या पश्चिम विदर्भातील आपल्या जिल्ह्यातून बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला या जिल्ह्यातून यवतमाळपासून तर हिंगोलीपर्यंत जे जनावरांचा उपचार होऊ शकत नाही, जिथे सुविधा उपलब्ध नसतात, असे जनावरांचा इलाज करण्याकरिता आमच्या या अकोल्यामधील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यालय या चिकित्सालयामध्ये हे जनावर येतात आणि आमच्याकडे सर्व सोयी उपलब्ध आहे निदानाच्या। जनावर आल्यानंतर त्याचं पॅथॉलॉजी, ब्लड टेस्ट करणे, एक्सरे काढणे, सोनोग्राफी करणे, अशा विविध अशा आधुनिक सुविधा या आमच्या दवाखान्यात उपलब्ध आहे आणि त्यांचा इलाज करून आणि जे काही अवघड शस्त्रक्रिया आहे की ज्या सर्जरी ग्रामीण भागामध्ये होऊ शकत नाही, असे जनावरसुद्धा इथे दुरून दुरून येतात आणि तो उपचार करून ते चांगले बरे होऊन समाधान व्यक्त करून शेतकरी इथून जातात, पशुपालक जातात। आणि त्याबद्दल मी सर्वांना आपल्या पश्चिम विदर्भातील शेतकरी पशुपालकांना मी आवाहन करतो की त्यांनी असे काही उपचार करायचे असेल की ज्या सुविधा उपलब्ध नसेल त्या गावामध्ये किंवा दवाखान्यामध्ये, असे आमच्याशी संपर्क करावा आणि असे जनावरांचा उपचार करण्याकरता या दवाखान्यामध्ये घेऊन यावे, असं मी सर्वांना आवाहन करतो। त्याचप्रमाणे या जनावरांना जे पशु आहेत त्यांना जे रोग होतात, हे रोग होऊ नये याकरता जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याबद्दल मी थोडं तुम्हाला सर्व पशुपालकांना सांगण्याची इच्छा आहे की पशुपालन करताना महत्त्वाचा असतो की त्या पशुचं उत्पादन हे नियमित राहायला पाहिजे। ज्याच्यापासून जे उत्पादन मिळते ते नियमित राहायला पाहिजे आणि त्याच्या क्षमतेनुसार ते उत्पादन मिळालं पाहिजे। याकरता आपल्याला पशुपालन करताना महत्त्वाचा बाबी म्हणजे व्यवस्थापन। याचं व्यवस्थापन व्यवस्थित करायला पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये ती गोठा असो किंवा बाकी आहार असो याबद्दल त्यांनी दक्षता बाळगायला पाहिजे। कारण गोठा स्वच्छ असावा, हवेशीर असावा, त्या गोठ्यामधून त्या जनावराला ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळावं, जेणेकरून त्या जनावरची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार नाही आणि त्यांना बाकी आजार होणार नाही। यासाठी आपल्याला पशूंचं व्यवस्थापन योग्य होणे आवश्यक आहे। त्यासोबतच पशूंचा आहारसुद्धा हा संतुलित असावा, कारण पशूंचं पोषण व्यवस्थित झालं पाहिजे। जर पशूंचं पोषण व्यवस्थित होत नसेल तर त्यांना विविध आहाराची जी कमतरता असते त्याच्यामुळे सुद्धा आजार होऊ शकतात, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होत असते। त्यामुळे संतुलित आहार असणं फार आवश्यक आहे। त्यानंतर पशूंना काही संसर्गजन्य रोग होत असतात की साथीचे रोग होत असतात आणि त्याचा प्रतिबंध करण्याकरता आपल्याला लसीकरण जे आहे, कारण की लसीकरण हे फार महत्त्वाचं आहे की जे रोग असतात की जे संसर्गजन्य असतात, एका ठिकाणी एखादा रोग आला तर तो झपाट्याने आणि वेगाने हा इतरत्र प्रसार होतो त्या रोगाचा आणि याकरता आपल्याला हे रोग मुळातच होऊ नये याकरता लसीकरण करणं आवश्यक आहे। यामध्ये घटसर्प आहे, फाशी आहे, त्याच्यानंतर PPR, शेळ्यांचा PPR आहे, आंत्रविषार आहे, FMD आहे, तोंडखुरी, पायखुरी या रोगांचा प्रतिबंध करण्याकरता आपल्याला दरवर्षी वेळापत्रकानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत ह्या लसी मुबलक उपलब्ध असतात, मोफत उपलब्ध असतात आणि अशा लसीकरणाला टाळाटाळ करू नये, दिरंगाई करू नये, जेणेकरून या लसी देणे फार आवश्यक आहे, त्या वेळामध्ये देणं आवश्यक आहे। त्यानंतरच पशूंना काही कृमी बाधा होत असते, ही कृमी बाधा होतच असते आणि त्याचा प्रतिबंध करण्याकरता आपल्याला कृमीनाशक औषध वर्षातून 2दा किंवा 3दा आपल्याला देणं आवश्यक आहे। कारण कृमींची बाधा झाली तर हे कृमी पोटामध्ये असतात, आतड्यांमध्ये असतात आणि ते रक्त शोषण करतात आणि शरीरातलं रक्त कमी होते जनावरांच्या, ॲनिमिया होतं त्याला, त्यानंतर अशक्तपणा येतो, हगवणसुद्धा लागते कधी कधी आणि शरीरयष्टी आहे ती रोडात जाते आणि अशा वेळी उत्पादनासुद्धा मध्ये घट होत असते आणि त्यासाठी हे जे जंतबाधा आहे, कृमी बाधा आहे, ही आपल्याला बंदोबस्त करण्याकरता आपल्याला जंतनाशक औषध किंवा कृमीनाशक औषध वर्षातून 2 किंवा 3दा हे पशुवैद्यक डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला करायचं आहे। त्यासोबतच गोशीड आहे, माशा आहे, पिसवा आहे, उवा आहे, याचासुद्धा आपल्याला बंदोबस्त पशुपालकांनी करायला पाहिजे। कारण हे गोचिड आहे, ह्या गोचिडासुद्धा रक्त पितात, कारण एक गोचिड म्हटलं तर अर्धा मिली दिवसाचं रक्त पिते आणि अशा असंख्य गोचिड जर शरीरावर असेल तर कितीतरी रक्त त्या गोचिड पितात आणि त्याच्यामुळे रक्त शरीरातलं कमी होते। त्यासोबतच अशक्तपणा येतो
त्यांना खाणं पिणं त्यांचं मन लावून खाऊ शकत नाही, खाज सुटते, काही त्वचेचे रोगसुद्धा होतात यामुळे. आणि याकरता एवढेच नव्हे तर हे जे कीटक आहे किंवा हे बाह्य कीटक आहे हे काही रोगांचा प्रसारसुद्धा करतात. यामध्ये आहे काही गंभीर स्वरूपाचे आजारसुद्धा या कीटकांमार्फत होतात. जसे आपण आपल्या माणसांमध्ये मलेरिया आहे की डेंग्यू आहे किंवा आपण चिकनगुनिया म्हणतो, या रोगांचा प्रसार डासांमार्फत होतो, कीटकांमार्फत होतं. अशाच प्रकारचे रोग, काही रोग या गोचिड आहे, पिसवा आहे, कीटकांमार्फत सुद्धा जनावरांना होतात. त्यासाठी जनावरांच्या अंगावर, शरीरावर गोचिड नसावे, पिसवा किंवा बाह्य कीटक नसावे, यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांच्या अंगावर कीटकनाशक किंवा गोचिडनाशक औषधांची फवारणी करावी. त्यासोबतच गोठ्यामध्ये सुद्धा या कीटकांच्या अवस्था असतात, त्यांचे जीवनचक्र चालू असते आणि त्याच्यासोबतच गोठ्यामध्ये सुद्धा फवारणी करणं आवश्यक आहे. गोचिडनाशक आहे किंवा पिसवा आहे, कीटक आहे यांचं, जेणेकरून त्या परिसरामध्ये, गोठ्यामध्ये किंवा शरीरावर कीटक कोणतेही राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि एवढंच आहे की ह्या सर्व महत्त्वाच्या 4-5 बाबी सांगितल्या, या बाबींचं आपण दक्षता घेतली, यांचा अवलंब केला तर आपल्या पशूंना रोगराईचं प्रमाण कमी राहील, उत्पादनसुद्धा त्यांचं व्यवस्थित होईल आणि जे काही आर्थिक जे नुकसान होणारं असते ते नुकसान टाळेल. आमच्या या जे काही आमचं महाविद्यालय आहे, या महाविद्यालयामध्ये आम्हाला आजारी पशूंना नेण्याकरता एक ॲम्ब्युलन्ससुद्धा आमची उपलब्ध आहे आणि त्यामध्ये टोल फ्री नंबर पण दिलेला आहे. आणि ही ॲम्ब्युलन्स जे आजारी पशू असतात या पशूंना इथे दवाखान्यामध्ये आणणे, त्यांचा उपचार करणे आणि ते नंतर परत त्यांना तिथे पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था आमच्या महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. आणि ही पशु रुग्णवाहिका 24 तास आम्ही उपलब्ध केलेली आहे. त्यासोबतच आमच्या इथे जे काही तज्ज्ञ आहे हे शेतकऱ्यांसाठी नेहमी आम्ही उपलब्ध असतो. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नंबर्स त्यांच्याकडे आहे. त्यांचे बरेच ग्रुप आम्ही केलेले आहे आणि असे काही रात्री बेरात्री काही केसेस आल्या तर आम्ही त्या इमर्जन्सीमध्ये सुद्धा आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही ॲडमिट करतो आणि त्याच्यावर उपचार होतात. यासोबतच जंगली प्राणी आहे किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक जे काही आजारी आहे, जंगली जनावर, यांचा उपचारसुद्धा आमच्या इथे होतो. तसेच पोलीस डॉगचे जे डॉग आहे युनिट आहे, त्या युनिटमधून जे काही डॉग आजारी असतात ते सुद्धा आमच्या इथे ज्या काही सुविधा आहे, आधुनिक सुविधा आहे, त्यांचा उपचाराचा फायदा घेतात. आणि असं पूर्ण आमचं अत्याधुनिक असं हॉस्पिटल, चिकित्सालय आमच्या या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. आमची पूर्ण टीम, आमचे सर्व विद्यार्थी नेहमी मार्गदर्शन करत असतात. आमच्या बाजूलाच आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचा सुद्धा त्यांनाही सहभाग असतो. त्यांचंही बरेच जनावरांचा उपचारसुद्धा आम्ही करतो. त्यांचे फार्म्स आहे, डेअरी आहे, त्यांचे काही रिसर्च स्टेशनमधले काही जनावर आहेत, त्यांचासुद्धा उपचार आम्ही ते मोफत त्यांना ती सुविधा देत राहतो. डेअरीमध्ये तसंच काही त्यांचा गोट फार्म असो किंवा डेअरी असो, यांनासुद्धा आम्ही त्या सुविधा आमचे बाजूचे जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्यांच्या सुद्धा आम्ही पुरवल्या जातो आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला लागतं. आम्ही पण त्यांना त्यामध्ये आम्ही मदत करतो. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा सामंजस्य करार एक झालेला आहे आणि या करारामार्फत आम्ही ही एकमेकांना शैक्षणिक संशोधन आणि विस्तार या माध्यमातून आम्ही सोबत कार्य करतो. जेणेकरून उद्देश एकच आहे की विद्यार्थी, शेतकरी, पशुपालक यांना या विद्यापीठामार्फत त्यांचं सेवा घडावी, त्यांचं उन्नती व्हावी, हाच एक उद्देश आम्ही ठेवून हे कार्य आम्ही दोन्ही विद्यापीठ करतो आहे. धन्यवाद.